वायर सोडा रे, वायर सोडा. गाईज फार ऊस कापू राहिलाय. वायर सोडा. गाईज फायनली हा रस्ता जवळ आलेला आहे. तर गाईज फायनली आपल्या संस्थानावरच्या बाबांनी 2 रूम बनवलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. ही एक रूम आणि ती एक रूम. दोन्ही रूम आत नाही एवढ्या इंटेरियर एवढं एक्सपेन्सिव्ह कोणी जो बसा याला खर्च भरपूर केलेला आहे. ते रिव्हील नाही करीत मी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये 142 दिवस. तर गाईज आज मी ब्लॉग केला आहे दुपारी जाऊन सुरू. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटत मी आंघोळ केली, आंघोळ पण मी केलेली नाही करू राहिली. आज पोळे करण्याचं कारण एवढं आहे कारण की आज आपल्या मायबरोबर आरती आणि त्या आरतीसाठी आरतीचं वर जेवण आहे. काय काय आमरस पोळी आणि काय आणि आमटीन भात. गाईज एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल जेवण आहे. आप सध्या काम काय माहिती आहे का, आपली झालेली आहे काय सबस्टेशनची लाईट बंद MCBC कोणचं म्हणते सबस्टेशनला काय म्हणतात MSCBची लाईट बंद झालेली गाईच. आपल्या घ्यायची आहे गावठांची लाईट. तर सध्या आपल्या कोण माहिती का काय तर ॲस्टेटिक बॉय आपल्याला घ्यायची इथून तार ओढून. कारण की ही झालेली लाईट बंद, लाईट आलेली ती बंद. आता घ्यायची आपल्याला इकडली गावठांची लाईट. तर वायर डायरेक्ट तिथं लांबलेलं आहे की नाही, यांनीच लांबलेलं आहे. त्याच्यामुळे त्या भाग लांब राहील. हा मग शूटिंग केली पाहिजे काका. मी कधी कोणी लावली का मी मोबाईल बघत असतो आहे का नाही. पण ते तुपलं नाव येतं ना. नाही पण तुपलं ते हेच कळूनच येत नाही का. कसं काय येत नाही आता येईल मग करून. कारण की तुम्ही आज स्वतः आले पुढं व्हिडिओमध्ये काका स्वतः आले. तर काहीच आपल्याला नाही का बरोबर म्हणजे आपल्या ह्या टोपीची लेवलनी असं बोललं का मग कळत. आपल्याला ह्या टोपीची लेवलनी वायर ओढायची वर डायरेक्ट त्या आपल्या याच्या क्लिपला इथं. एक भाषेत असं हे चाललो मी पाहिलं मी मिळून पाहिलं पण ते तुपलं म्हणजे बोलण्याचं काही कळलं. हा होय. कसं काय म्हणजे बोलणं का ना का कसं काय बारीक कडक बोलला का मग कळून. तर गाईज असं आहे की नाही. गाईज काका मग बरोबर म्हणले तर कारण कडक बोललं का समोरच्याला पण इम्प्रेशन पडतं आहे बोलण्याचं. फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन बरोबर ना. तर ते कसं झालं माहिती आहे का, काकाला माझं बोलणं कळलं नाही. गाईज बरेचसे मला कमेंट असे येतात की तुझं बोलणं कळत नाही. त्याच्यामुळे बोलणं आपल्याला सुधारावं लागेल. तशी कडक आवाज एवढं तेवढं असं म्हणजे वजनदार बोलायचं. हा कसं बोलायचं काका बोलून का वजनदार बोलून दाखवायचं गाईच. काहीच त्याला घेऊ वायर ओढून. काकाने बरंच आपल्याला मोटिवेशन केलेलं आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. तर गाईज फायनली आपण वायरच एकजूट केलेली अशी चिकट टेप लावून हे बघू शकता. वायर तिकडं सगळं गोळा झालेलं आहे. आता मी चाललोय ऊसाच्या पलीकडे त्या खांब्याला घ्यायचं आहे. हे लय टप ॲस्टेटिक बॉय मला बघू राहिला आहे. पण काय अडचण नाही. डर क्या आगे जीते गाईज. वायर सोडा रे, वायर सोडा. गाईज फार ऊस कापू राहिलाय. वायर सोडा. गाईज फायनली हा रस्ता जवळ आलेला आहे. पोल पण जवळ आलेला आहे. पण गाईज तोपर्यंत चांगलीच फाटलेली.
काहीच फायनल वायर उडून झालेलं आहे. तुम्ही चला पुढं आणि वायर थोडंसं कमी पडलंय वाटतं. काहीच काल मी ब्लॉक काढू शकलो नाही. काल तुम्ही सुरू पण केला ब्लॉक काढायला. विषय झाला मी काल गेलो बाहेर तर काही मी ब्लॉक काढू शकलो नाही. तिसरा मला आलो मोबाईल होती 12% चार्जिंग. ब्लॉक सुरू केला मोबाईल टॉर्च सुरू आहे ना. काल रात्रभर लाईट नाही कारण की त्यांनी केली आहे MCBCची लाईट बंद. त्यामुळं आपल्या याच्यात गावठाची लाईट. तर काहीच आता मी आलो कुठं जुन्या घरी बांबू न्यायला आकडे टाकायला. तर काहीच विषय असा आहे की आता थोड्या दिवसात लागणार पावसाळा. दरवर्षी ह्या टायमापर्यंत पावसाळा लागत असतो. पाऊस येत असतो. लोकांच्या कपाशीच्या लागवडी काय सुरू होत असते. तर मित्रांनो आपण पावसामुळं आपण तिथले पत्रे आपल्या जे जुनं घर होतं ते पत्र झालेलं तुम्हाला या घराची टूर द्यायची होती आज नाही तर उद्या. मला दोन द्याच या घरची आपण टूर देणार आहे. बघा कसं वाटतंय बाहेरून पत्रे काढवा कसं वाटतंय. हो भाई साहेब. तर काहीच फाईनला मला थोडं आकडे टाकायला बांबू तयार करायला. बांबू म्हणतो पुढं टोक चा मस्त का नाही. आणि मग आता एस्टेटिक बॉय अरे शांत तुझा मन पाहिजे ना वापस. गायचे ट्रॅक्टर आला आपल्याला आकडे टाकता आपण काही हलणार नाही तर चाचा ऐकून जाऊन दे. काही त्याला पार्किंग सांगतोय. गेला नाही भाऊ त्याला सांगितलं इकून घाल ट्रॅक्टर ते घाट लगेच. एवढं कळायला आंधळ आहे की ट्रॅक्टर चालित पण त्याला बांबू दिसणार. दोन बदलले 5 वाजले. गाईज लागत आहे नाही चांगले हे बरोबर नाही आणले काय आदळ मग हा दुसरे आणले गाईज फायनली आपलं सगळं डोक्याला खॅटामून झालेला आहे. फोटो काढतो काय तू. सगळे पब्लिक जमलेलं आहे गाईज. ताते येतं काका येतं बरं कसं काकडे टाकतात कसं काय नाही. नेक्स्ट मागवलं अय पाडीला असताना मला. तर गाईज फायनली सगळी लाईट बसवलेली आहे. बघू शकता लाईट सगळी आलेली फुल लाईट आलेली आता मित्रांनो. है का नाही काका फुल लाईट आली ना. आता टी व्ही लावतो मस्त गाणं वगैरे लावतो. डॉन 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 गाईज टी व्ही लागला थोड्या वेळात. गाई दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आज आहे सगळं माय भाऊ आज आहे आरती. तर आज चला हे आमरस पुरणपोळी वगैरे आहे. चला ते तर आहेच काका मस्त घ्यायचं खायला. डॉन डॉन डॉन. तर गाईच आपण फायनल कुठं मायबावर गाई नुसतं आपण गावठांची लाईट घेतली नाही तर गावठांची लाईट घेऊन आपण आपल्या एवढ्या कॅम्पसमध्ये आपण बसवलाय फोकस. हे बघा आज काय रात्रभर नुसतं उजाडाच उजाडा. काका मला फोकस लावला गाईच इथं नादच केला बाबा आहे की नाही काका. हा टेन्शनच नाही. नाही तुला का द्यायचं माय भाऊ ना तुम्हाला. तर गाईज आज आपल्याला जायचं गाडी काकाला घेऊन. चला नव्हतं गुकून ते ऑलरेडी पुढे गेले गुकू आणि घेत. चला काका ना आता मागून येते मित्रमंडळासोबत. तर काहीच फायनल पोहोचलो मायाबरोबर दर्शन घ्यायला. असा खाली आहे थोड्या दिवस सगळी गर्दी होणार आहे. स्वयंपाक चालू देतात तिथं खाली स्वयंपाक चालू आहे. आणि आपली अक्का बघा इथं बसलेली अक्का रानातून डायरेक्ट झालेली घरी यायलीच नाही.
तर गाईज फायनली आपल्या संस्थानावरच्या बाबांनी 2 रूम बनवलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. ही एक रूम आणि ती एक रूम. दोन्ही रूम आतून एवढ्या इंटेरियर एवढं एक्सपेन्सिव्ह कोणी जो बसा गेला खर्च भरपूर केलेला आहे, ते रिव्हील नाही करीत मी. मला असं म्हणजे दुसरं काय एवढा खर्च आलेला आहे, काम चालू आहे आणखीन. पण गाईज एवढ्या बाहेर रूम बनवल्यात की नाही, 2च रूम मला जवळपास काहीतरी रिव्हील नाही करायचं गाईज. आणि हे बघा इकडून सगळा दिसतोय, सगळा दर नजर तेवढं सगळं दिसतंय. आणि हे बघा इकडं आपलं घर, इकडे ते जुनं घर, ते बल्ब चमकत आहे तो. आणि इथं नवघर, हा किथं नवघर, आणि इकडं जुनं घर गाईज. म्हणजे इथून सगळं इकडं हेवा, इकडे सगळी बाबा जमीन इकडे ही संस्थानाची. इकडं ऊस एवढा, इकडे बाग, इथं ते सगळं त्यांचा फार्म वगैरे आहे. इकडे ते तळ आणि तिकडे दिसतं आपला इनाम, असा विषय. तर तुला भारी बनवलंय, भारीच ते. तर काहीच फायनल आलो इकडं माय बघून घरी. हे लावलं फोकस लावलाय ना, तुझ्या कुठं पडलाय काहीच पडतो मग कॅमेरा उजेड दिसत नाही, पण जिद्द नजर राहते उजेडाची. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया ब्लॉग. चला बाय बाय.